लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली. विशेषतः श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव एका महासभेत घेण्यात यावा. म्हणून सुकेंद्र बाबा, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याण. आज नाशिकची जी प्रतिमा आहे ती आपण चांगल्या कामांनी उजळू अशी कुठेतरी भावना सगळ्यांमध्ये काम दाखवून देण्याकरता आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटत आहे. आज आपण मॉन्सून टास्क फोर्स तयार केलेला आहे, उन्नत नाशिक अभियान करतो आहे, कुंभमेळ्याची सर्व कामं सुरू आहेत. अशा या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा असं एखादं गालबोट लागतं तेव्हा नक्कीच ते अतिशय निंदनीय आहे आणि याचा निषेध मी वैयक्तिक महापौर, महिला आणि सर्व सभागृहातल्या महिला आणि सभागृहातर्फे नोंदवते. त्याचबरोबर अशा पद्धतीचं वर्तन यापुढे सभागृहात कुठल्याही सभेमध्ये, ती प्रभाग सभा असू दे, इतर ज्या आपल्या आता समित्या होणार आहेत त्या सभा असतील, असं कुठलंही वर्तन यापुढे कोणत्याही सदस्याने, लोकप्रतिनिधींनी केलं तर त्यांना 6 महिन्याकरता निलंबित केलं जाईल महासभेमधनं. आणि हे न सांगता केलं जाईल सुमोटो की जर असं वर्तन पुढे कोणत्याही सभेमध्ये दाखवलं, दिसलं आणि जाहीररित्या कोणी केलं तर 6 महिने महासभेत त्यांना येण्यास बंदी असेल. महिला ही ऐकून घेते, तिथे उपस्थित राहते, काम करते, याचा अर्थ असा नाहीये की तिला आवाज नाहीये. आणि याची शिस्त नक्कीच पुरुषांनी बाळगावी असं मी सूचित करते.